नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. गंधर्वगडात बिबट्याचा मुक्त संचार. सलग 2 कुत्र्यांवर हल्ल्याने ग्रामस्थ दहशतीत. चंदगड तालुक्यातील गंधर्वगड परिसरात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या 2 दिवसात गावालगतच्या भागात बिबट्याने 2 कुत्र्यांवर हल्ला करून त्यांना फस्त केल्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली असून रात्रीच्या वेळी गावातील हालचालींवर मर्यादा आल्या आहेत. वनविभागाने काही दिवसापूर्वी ड्रोनच्या साहाय्याने परिसराची पाहणी केली होती. त्यावेळी बिबट्याचा वावर स्पष्टपणे कॅमेऱ्यात कैद झाला होता. मात्र त्यानंतरही बिबट्याने आपला मुक्काम हलवलेला नसल्याचे अलीकडील घटनांमधून पुन्हा एकदा समोर आलं आहे. 27 मेच्या रात्री गावातील चाळोबा सरनोबत यांच्या घरासमोरील ओट्यावर बसलेल्या कुत्र्याला बिबट्याने उचलून नेल्याच्या खुणा सकाळी आढळून आल्या. घराजवळच ही घटना घडल्याने ग्रामस्थ हादरले. त्याच दिवशी दुपारी गावाशेजारील रापाचे शेत परिसरात मशनू यादव हे वेली आणण्यासाठी गेले असता त्यांच्या समोरून बिबट्या केल्याचे त्यांनी सांगितलं. अचानक समोर बिबट्या दिसल्याने त्यांनी घाबरून गावाकडे धाव घेतली. घटनेनंतर काही ग्रामस्थांनी केरवड्याकडील कड्याच्या परिसरात जाऊन पाहणी केली असता कड्याखालील बिबट्याचा डरकाळी सदृश आवाज ऐकू आल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे परिसरात आणखीन भीतीचं वातावरण निर्माण झाले. दरम्यान बुधवारी मध्यरात्रीनंतर पुन्हा एकदा बिबट्याने गावात शिरकाव केला. गणपती मंदिराजवळ बसलेल्या मनोहर धुळप यांच्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून त्याला उचलून नेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. ही घटना रात्री सुमारे 2:30 वाजण्याच्या सुमारास घडली. अनिल होडके, नरसिंग साळुंके, अभिषेक होडके आणि मशनू यादव यांनी हा प्रकार प्रत्यक्ष पाहिल्याचा दावा केला आहे. सततच्या घटनांमुळे गंधर्वगड परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. विशेषतः लहान मुले, महिला, वृद्ध नागरिक आणि शेतकरी वर्गामध्ये भीतीचं वातावरण असून सायंकाळनंतर अनेकांनी घराबाहेर पडणं टाळलं आहे. जंगलालगतच्या वस्त्यांमध्ये रात्रीची वर्दळ जवळपास बंद झाली आहे. दरम्यान ग्रामस्थांनी वनविभागाच्या कारवाईवर नाराजी व्यक्त करत फक्त पाहणी करून उपयोग नाही, बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तातडीनं पिंजरा लावा अशी मागणी केली. तसेच रात्रीची गस्त वाढवून नागरिकांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे.